विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण ब्लड प्रेशर वाढण्याची कारण काय आहेत ते बघितलेले आहेत. ह्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे सर्क्युलेशन टॉपिकचा शेवटचा घटक, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे काय तर हृदयातील विद्युत लहरींची नोंद घेणारं यंत्र म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. द इलेक्ट्रोकार्डिओग्राफी इज ए मेडिकल डायग्नोस्टिक टेक्निक in which working of conducting system in the normal and abnormal person. नॉर्मल आणि ॲबनॉर्मल पर्सनच्या हृदयाचं जे काही वर्किंग सिस्टीम आहे ती वर्किंग सिस्टीम बघण्याचं टेक्निक कोणती आहे तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इलेक्ट्रोकार्डिओग्राफी इज ए मेडिकल डायग्नोस्टिक टेक्निक in which working of conducting system in the normal and abnormal person. Abnormal person means the diseased person. एखादी पर्सनला हार्टचा डिसीज असेल तर त्या पर्सनचं डायग्नोसिस करण्यासाठी त्याचा ECG बघितला जातो. देन द मेडिकल इन्स्ट्रुमेंट useful for the study of electrocardiography is known as electrocardiograph. त्यालाच काय म्हणायचं, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणायचं. मेडिकल इन्स्ट्रुमेंट युजफुल फॉर द स्टडी ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. इलेक्ट्रोकार्डिओग्राफीची स्टडी करणारं जे मेडिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. The graphical representation of electrical changes produced during the cardiac cycle is known as electrocardiogram. जेव्हा आपल्या हृदयाची कार्डियाक सायकल ही कंटिन्युअसली चालू असते त्या कार्डियाक सायकलमध्ये आपण वेगवेगळे घटक बघितलेले आहेत. कार्डियाक सायकलमध्ये कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इम्पल्स पाठवला जातो कॉन्ट्रॅक्शनसाठी ते देखील आपण वर्किंग मेकॅनिझममध्ये पाहिलेलं आहे. सायनोॲट्रियल नोड, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड, बंडल्स ऑफ हिस आणि पर्किंजे फायबर्स असे 4 वेगवेगळे आपण वर्किंग मेकॅनिझममध्ये घटक पाहिलेले आहेत. त्यामधून इलेक्ट्रिकल इम्पल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो आणि त्याला पाठवण्यासाठी किती वेळ लागतो हे देखील आपण पाहिलेलं आहे. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल चेंजेस produced during the cardiac cycle is known as the electrocardiogram. हृदयातील विद्युत लहरींची नोंद घेणं म्हणजे काय तर इलेक्ट्रोकार्डिओग्राम. The normal electrocardiogram shows deflection waves during working, that is contraction in heart wall and relaxation in heart wall. आपण कंडक्टिंग सिस्टीम मध्ये कॉन्ट्रॅक्शन म्हणजे सिस्टोल शिकलेला आहे अँड रिलॅक्सेशन म्हणजे डायस्टोल शिकलेला आहे. कॉन्ट्रॅक्शन इन हार्ट वॉल इज नोन ॲज सिस्टोल अँड रिलॅक्सेशन इन हार्ट वॉल इज नोन ॲज डायस्टोल. देन द इलेक्ट्रोकार्डिओग्राफ इज मेड अप ऑफ डिफरंट पार्ट्स. देन द फर्स्ट पार्ट इज CPU. कम्प्युटरची सिस्टीम असते, त्यामध्ये वेगवेगळे घटक असतात. CPU असतं, मॉनिटर असतं, परत प्रिंटर असतं, परत कीबोर्ड असतो, माऊस असतं. असे वेगवेगळे घटक कम्प्युटरच्या सिस्टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला घटक आहे CPU. सॉफ्टवेअर्स इन द CPU युजफुल फॉर द इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. त्या CPU मध्ये, कम्प्युटरच्या सिस्टीममध्ये एक CPU नावाचा पार्ट असतो. त्या CPU मध्ये इलेक्ट्रोकार्डिओग्राफीसाठी एक सॉफ्टवेअर असतं. त्या सॉफ्टवेअरमधूनच हे आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहायला मिळतं. कोणामधलं, नॉर्मल पर्सनमधलं आणि डिसीज्ड पर्सनमधलं. त्यानंतर डिफरंट 2 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. देर आर 2 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स विथ केबल्स. देर आर 10 टोटल इलेक्ट्रोड्स इन द इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. टोटल 10 प्रकारचे इलेक्ट्रोड्स इलेक्ट्रोकार्डिओग्राफ मध्ये असतात. इन विच 2 इलेक्ट्रोड्स आर स्टडीड.
चेस्ट लीड्स अँड लिम्ब लीड्स. इलेक्ट्रोड्स 10 आहेत, त्यामधले परत आपल्याला 2 प्रकार आहेत, चेस्ट लीड्स अँड लिम्ब लीड्स. चेस्ट लीड्स, आउट ऑफ 10 इलेक्ट्रोड्स 6 इलेक्ट्रोड्स आर चेस्ट लीड्स placed on the particular center of chest skin, applying on the gel around the electrodes to avoid interference of the surrounding air. 10 पैकी 6 इलेक्ट्रोड्स हे चेस्टच्या जागेवर, छातीच्या स्किनवर लावलेले असतात. ते लावत असताना त्या इलेक्ट्रोड्सवर जेल लावलं जातं. जेल का लावलं जातं तर त्या जेलमुळं सराउंडिंग मीडियममध्ये जी काही एअर असते त्या एअरचा आणि त्या स्किनचा एकमेकाशी संबंध येऊ नये, त्यासाठी त्या इलेक्ट्रोड्सवर जेल लावलं जातं आणि ते इलेक्ट्रोड्स त्या स्किनवर, चेस्ट स्किनवर चिटकवले जातात. किती इलेक्ट्रोड्स आहेत? 10 आहेत टोटल. 10 पैकी 6 इलेक्ट्रोड्स कुठं असतात? चेस्ट जवळ, चेस्टच्या स्किनवर असतात. अँड other electrodes are limb leads. Out of 10 electrodes 4 electrodes are the limb leads placed on the skin of wrist. मुठीच्या स्किनवर हे बाकीचे 4 इलेक्ट्रोड्स लावलेले असतात. 10 पैकी 6 इलेक्ट्रोड्स चेस्टच्या स्किनवर असतात आणि उरलेले 4 इलेक्ट्रोड्स हे व्रिस्टच्या स्किनवर लावलेले असतात. त्यानंतरचा घटक आहे व्हिडिओ मॉनिटर, म्हणजे सीपीयूचा सिस्टीम मधला पहिला घटक सीपीयू, दुसरा आहे मॉनिटर. टू डिस्प्ले मॉनिटर इज युजफुल फॉर द डिस्प्ले द इलेक्ट्रोकार्डिओग्राम फॉर द स्टडी. हे इलेक्ट्रोड्स त्या डिसीज्ड पर्सनच्या छातीवर आणि ब्रिस्टवर लावल्याच्या नंतर त्याच्या हृदयाची जी कार्डियक सायकल आहे त्या कार्डियक सायकलनुसार हे इलेक्ट्रोकार्डिओग्राम त्या डिस्प्लेवर दिसून येतो. त्या मॉनिटरवर, व्हिडिओ मॉनिटरवर हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिसून येतं. देन प्रिंटर फॉर प्रिंटिंग द इलेक्ट्रोकार्डिओग्राम ऑन द ग्राफ पेपर. ग्राफ पेपरवर त्या पर्सनचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम प्रिंट करण्यासाठी प्रिंटर उपयोगी असतं. सिस्टीममध्ये प्रिंटर नावाचा घटक असतो. त्या मॉनिटरवर दिसणारं जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचं प्रिंट काढण्यासाठी, झेरॉक्स काढण्यासाठी ते प्रिंटर तिथं असतं. देन पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे. ऑन द इलेक्ट्रोकार्डिओग्राम देर आर फॉलोइंग वेव्स आर सीन. नॉर्मल पर्सनच्या इलेक्ट्रोकार्डिओग्राम मध्ये वेगवेगळे असे वेव्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिला वेव्ह आहे पी वेव्ह, दुसरा वेव्ह आहे QRS कॉम्प्लेक्स आणि तिसरा आहे टी वेव्ह. त्यामध्ये आपल्याला पहिला वेव्ह घ्यायचा आहे पी वेव्ह. पी वेव्ह, when both atria are fully filled with blood. दोन्ही ॲट्रिया जेव्हा पूर्णपणे रक्ताने भरलेले असतात. राईट ॲट्रियम डिऑक्सिजनेटेड ब्लडनं आणि लेफ्ट ॲट्रियम ऑक्सिजनेटेड ब्लडनं भरलेलं असतं, तेव्हा इलेक्ट्रिकल इम्पल्स फॉर द वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन आर्टेरियल वॉल इनिशिएट. जेव्हा दोन्ही ॲट्रियाचे चेंबर रक्ताने भरलेले असतात तेव्हा इलेक्ट्रिकल इम्पल्स देण्यास सुरुवात होते इन SA नोड, इन सायनोॲट्रियल नोड अँड इमिडिएटली गिवन टू द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. लगेचच्या लगे सायनोॲट्रियल नोड पासून इलेक्ट्रिकल इम्पल्स देण्यास सुरुवात होते आणि तो डायरेक्टली कशाला दिला जातो? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोडला दिला जातो. किती वेळामध्ये दिला जातो? 0.1 सेकंद इतक्या वेळामध्ये सायनोॲट्रियल नोडकडून इलेक्ट्रिकल इम्पल्स ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोडला दिला जातो. देन ॲट्रियल वॉल्स कॉन्ट्रॅक्ट अँड ब्लड एंटर्स इन द व्हेंट्रिकल. इलेक्ट्रिकल इम्पल्स मिळाल्याच्या नंतर ॲट्रियाचे वॉल हे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ॲट्रियामधलं ब्लड कुठे येतं? व्हेंट्रिकलमध्ये येतं. द वेव्ह प्रोड्युस्ड ड्युरिंग द ॲट्रियल सिस्टोल
is upper short dome shaped wave shown in the electrocardiogram is known as P wave. जेव्हा ॲट्रियाचे चेंबर मधलं ब्लड व्हेंट्रिकल मध्ये येतं तेव्हा कोणता वेव्ह तयार होतो? पी वेव्ह तयार होतो. ॲट्रियाचे वॉल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ॲट्रिया मधलं ब्लड व्हेंट्रिकल मध्ये येतं तेव्हा कोणता वेव्ह तयार होतो? पी वेव्ह. किती वेळामध्ये? 0.1 सेकंदामध्ये. त्यानंतर दुसरा वेव्ह आहे QRS कॉम्प्लेक्स. when both ventricles are fully filled with blood. जेव्हा ॲट्रिया मधलं ब्लड व्हेंट्रिकल मध्ये येतं तेव्हा व्हेंट्रिकलचे पूर्ण कप्पे हे भरलेले असतात. राईट व्हेंट्रिकल डिऑक्सिजनेटेड ब्लडनं भरलेलं असतं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल हे ऑक्सिजनेटेड ब्लडनं भरलेलं असतं. when both ventricles are fully filled with blood, the electrical impulse for wave of contraction from atrioventricular node through bundles of His and Purkinje fibers immediately given to the cardiac muscles in the heart wall. हार्ट वॉल मध्ये असणाऱ्या ज्या काही कार्डियाक मसल्स असतात त्या कार्डियाक मसल्सला एव्ही नोड कडून ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड कडून बंडल्स ऑफ हिस आणि पर्किंजे फायबर्स थ्रू इलेक्ट्रिकल इम्पल्स दिला जातो. त्याला किती वेळ लागतो? 0.3 सेकंद इतका वेळ लागतो. 0.3 सेकंद. द व्हेंट्रिक्युलर वॉल्स पॉवरफुली कॉन्ट्रॅक्ट. जेव्हा कार्डियाक मसल्सला इलेक्ट्रिकल इम्पल्स मिळतो हार्ट वॉल मध्ये असणाऱ्या तेव्हा काय होतं? व्हेंट्रिकल्सच्या ज्या काही वॉल्स आहेत व्हेंट्रिक्युलर वॉल्स पॉवरफुली कॉन्ट्रॅक्ट अँड ब्लड एक्झिट फ्रॉम द हार्ट इन द अवॉर्टा अँड ट्रंक. त्याच वेळामध्ये व्हेंट्रिकल मधून ब्लड कुठं जातं? पल्मोनरी ट्रंक मध्ये जातं आणि पल्मोनरी अवॉर्टा मध्ये जातं. डिऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी ट्रंक मध्ये जातं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड अवॉर्टिक आर्च मध्ये जातं. देन द कॉम्प्लेक्स वेव्ह प्रोड्युस्ड ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन ॲट द फर्स्ट ट्रायंग्युलर is a Q wave. Then upward tall triangular wave is R wave and ventricles become empty. जेव्हा लेफ्ट ॲट्रियम मधलं ऑक्सिजनेटेड ब्लड अवर्टिक आर्च मध्ये जातं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं ऑक्सिजनेटेड ब्लड अवर्टिक आर्च मध्ये जातं आणि राईट व्हेंट्रिकल मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी ट्रंक मध्ये जातं तेव्हा व्हेंट्रिकलचे दोन्ही कप्पे हे एम्प्टी असतात, रिकामे असतात. ॲज व्हेंट्रिकल बिकम एम्प्टी द वेव्ह इज डाउनवर्ड अँड ट्रायंग्युलर. तेव्हा व्हेंट्रिकलचे कप्पे रिकामे असताना वेव्ह कसा खाली येतो आणि परत ट्रायंग्युलर होतो. इज नोन ॲज यस वेव्ह अँड QRS वेव्ह इज कंबाइनडली फॉर्म्ड. कंबाइनली ह्या Q वेव्हला R वेव्हला आणि S वेव्हला काय म्हणायचं? QRS कॉम्प्लेक्स. हे कधी होतं? व्हेंट्रिकल्स मधलं ब्लड पल्मोनरी ट्रंक आणि अवर्टिक आर्च मध्ये गेल्याच्या नंतर किती वेळामध्ये प्रोड्यूस होणारा वेव्ह आहे? हा 0.3 सेकंद इतक्या वेळामध्ये प्रोड्यूस होणारा वेव्ह आहे. देन तिसरा वेव्ह आहे टी वेव्ह. व्हेन व्हेंट्रिकल्स बिकम एम्प्टी व्हेंट्रिक्युलर वॉल्स रिलॅक्स. जेव्हा व्हेंट्रिकल मधलं ब्लड ट्रंक मध्ये जातं आणि अवर्टा मध्ये जातं तेव्हा व्हेंट्रिकलचे चेंबर हे रिकामे असतात आणि रिकामे असल्याच्या नंतर व्हेंट्रिकल्सच्या वॉल ह्या कशा असतात?
रिलॅक्स असतात. वेन वेंट्रिकल्स बिकम एम्प्टी, ventricular walls relax. Upward and dome shaped wave is produced is known as a T wave. त्यावेळेतच काय होतं, दुसरा वेव्ह तयार होतो, त्याला म्हणायचं टी वेव्ह. इट इज कम्प्लिटेड इन द 0.2 सेकंद. हा 0.2 सेकंदामध्ये प्रोड्यूस होणारा वेव्ह आहे. There is no wave produced during the arterial systole, means arterial relaxation, because the arterial diastole is the exactly at the time of ventricular systole. Atrial diastole ही जी प्रक्रिया आहे कंडक्टिंग सिस्टीम मधली, ती कशाच्या सोबत होणारी आहे, वेंट्रिक्युलर सिस्टोल. ॲट्रियाचं रिलॅक्सेशन आणि वेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन ही ॲट ए टाइम होणारी घटना आहे. देन द टाइम पिरियड इज डिनोटेड ॲज द 0.2 सेकंद. ॲट्रियल डायस्टोल किती वेळामध्ये होतं, 0.2 सेकंद इतक्या वेळामध्ये होतं. टोटल वेळ तुम्हाला कार्डियक सायकल मध्ये सांगितलेला आहे 0.1 सेकंद, 0.3 सेकंद, 0.2 सेकंद अँड 0.2 सेकंद. टोटल 0.8 सेकंद. एव्हरी कार्डियक सायकल रिपीट्स इन द 0.8 सेकंद. 0.8 सेकंद इतक्या वेळामध्ये कार्डियक सायकल ही रिपीट होत असते. आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ मध्ये काय घेतलेलं आहे, 3 वेगवेगळे वेव्हज घेतलेले आहेत, पी वेव्ह, क्यूआरएस कॉम्प्लेक्स आणि टी वेव्ह. इथं आपला सर्क्युलेशन नावाचा टॉपिक संपलेला आहे. विद्यार्थ्यांनो अभ्यास करा, काही येत नसेल विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.